नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. नगर शहरातील सत्य घटनेवर आधारित कापड बाजारातील जिहाद्यांच्या दुकानातून लव जिहाद घरापर्यंत येतो कसा या विषयावर जिवंत देखावा सादर करण्यात येणार आहे. आज सायंकाळी 7 वाजता महात्मा फुले चौक मार्केट यार्ड अहिल्यानगर येथे होणार आहे. हिंदू महिला भगिनींनी मोठ्या संख्येने सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय. या उपक्रमाचे आयोजन सकल हिंदू समाज अहिल्यानगर यांच्या वतीनं करण्यात आलं असून या माध्यमातून समाजात जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न असल्याचं आयोजकांनी सांगितलं. यावेळी अतिरेकी आझार मसूद याचा 51 फुटी रावणाचं दहन करण्यात येणार आहे. माननीय आमदार संग्राम भैया जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली चाणक्य युवा प्रतिष्ठानच्या वतीनं दरवर्षीप्रमाणे याही वर्षी हा दसऱ्याचा विजयादशमीचा उत्सव साजरा होतो. त्या निमित्ताने या ठिकाणी रावण दहनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे. प्रत्येक वर्षी मंडळाच्या वतीनं ज्या समाजामध्ये ज्या दुष्ट प्रवृत्ती आहेत तर त्या दुष्ट प्रवृत्ती रूपी रावणाचं दहन करतोय. यावेळेला पहलगाममध्ये ज्या अतिरेक्यांनी हिंदूंच्या निरपराध लोकांना बळी घातलाय, त्यांची हत्या केली, बॉम्बस्फोटात जे अतिरेकी होते की त्यांनी हत्या केली, अशांची प्रतिकृती राहून या ठिकाणी त्याचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. म्हणजे अतिरेकी रूपी जो रावण आहे तर त्या अतिरेकी रावणाचा आम्ही या ठिकाणी निषेध करतोय. तर या ठिकाणी आम्हाला की बाबा वेगवेगळ्या पद्धतीने हिंदू समाज आपले सण अत्यंत शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत या ठिकाणी संपन्न करत आहे. परंतु या ठिकाणी हिंदू समाजाला नेहमीच दाबण्याचं काम होतंय आणि आताही तोच काम प्रशासनाकडून होतंय. आम्ही अत्यंत शांततेत आणि कायद्याच्या चौकटीत आम्हाला आमचे हिंदूचे सण साजरे करू द्यावे अशा पद्धतीची आम्ही या ठिकाणी त्यांना विनंती करतो. कुठेही कायद्याचं या ठिकाणी उल्लंघन होणार नाही. कायद्याच्या चौकटीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी संविधानाची चौकट दिलेली आहे त्या चौकटीतच आम्ही आमचं सगळं या ठिकाणी उत्सव आणि सण साजरे केले जाणार आहेत. या ठिकाणी हा जो अतिरेकी रूपी रावण आहे, जे पाकिस्तानातले अतिरेकी ज्यांनी भारतातले अनेक लोकांचे बळी घेतले, तो अतिरेकी रूपी रावण याचा आज या ठिकाणी दहन होणार आहे.